कशा आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघतात म्हणून. तर भावांनो, आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी काल का परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता. कशाबद्दल? माझ्या भावाबद्दल व्हिडिओ टाकला होता. तर काही अशी कमेंट आली, त्या व्हिडिओला नाही, त्या व्हिडिओच्या दरम्यान दुसऱ्या फेसबुकला अशी कमेंट आली की ताई, तुम्ही कधी कधी अशा एवढं नाराज दिसताना तुम्ही मनातलं दुःख तुमचं ओपन करत नाहीत, की कोणाला काही सांगत नाही, कोणाला काही बोलत नाही. आता कसं असतं, आपलं सुखदुःख आपल्यापाशीच ठेवायला लागतं. आपलं जवळचं कोणी असेल ना तर त्याला सांगावं. जवळची सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई. मुलींनी आईलाच आपलं सुखदुःख सांगावं. मग कसलं पण सुखदुःख असू दे, गोड बातमी वाईट बातमी आपल्या आईलाच सांगावं. फक्त धातून एक मित्र आणि मैत्रीण भेटते की असं त्यांना सांगावं. असं सगळे मित्र मैत्रिणी सारख्या नसतात. आणि आता हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचं हे मला पण कळत नाही. कसं मला कोणाचं प्रेम, असं आईवडिलाचं प्रेम बघितलं आहे मी, की बहीण भावाचं प्रेम बघितलं मी, असं नाही. माझ्या आयुष्यात तसं कधी घडलंच नाही. मग मी कोणावर विश्वास ठेवायचा मला ह्याचा अंदाज लागत नाही. कोणाची माया ममता काय असते, सख्याची परक्याची, हे समजत नाही मला. ती समजायची केव्हा, जेव्हा माझी आजी होती ना, तेव्हा मला कळायचं की ही माझी आजी आहे, ही मला माया लावते आणि तिला मी माझ्या मनातली गोष्ट सांगावी. तिच्या पडेल मला कोणावर भरोसा नाही आहे जास्त. मी सांगते कोणाला, माझ्या नवऱ्याला मनातली गोष्ट सांगते. काही दुःख लागलं तरी आणि काही अडीअडचण आली तरी मी त्यांना सांगते. असं झालं. मग त्यांचा स्वभाव कसा आहे, ते एकदम समजून समजदारपणात मला सांगणार. असं नसतं बाळा, तसं नसतं, समजून सांगणार. मग ह्याला त्याला सांगण्याचा विषयच येत नाही. काही असो, आपली गोड बातमी असो वाईट बातमी असो, ह्याला त्याला सांगण्याचा सवालच येत नाही. बघा, कोणच्या पण बाईला साथीदार व्यवस्थित असला ना, ती कधी आपल्या घरातली गोष्ट बाहेर सांगत नाही. आता जे काय मी ही सोशल मीडियावरती बोलते तुमच्या संग, कशाबद्दल बोलते? माझ्या भूतकाळाबद्दल बोलते. माझे हाल कसे झाले, कशी लहानाची मोठी झाले, असे काही थोडेसे व्हिडिओ बनवलेले आहेत, ह्याच्याबद्दलच बोलते मी. बाकी इतर गोष्टीबद्दल बोलत नाही मी कधी. आणि घरातल्या गोष्टी जास्त सांगत पण नाही मी कोणाला. ती माझ्या मालकाला पण जास्त आवडत नाहीत. काही पण सांगायचं म्हटलं तर हां, जे झालेलं आहे, घडलेलं आहे आयुष्यात, म्हणजे जे माझ्या भूतकाळात घडलेलं आहे त्याच्याबद्दल बोलायला मला काहीच हरकत नाही. आणि त्याच्याबद्दल सांगायला माझ्या घरातले काही म्हणत नाहीत. जे आहे ते आहे. त्याच्याबद्दल त्या दिवशी असंच एक व्हिडिओ बनवला होता. सांगायचं असतं, काय बोलायचं असतं. कसं असतं दादा, लोकांना रडून ऐकतात आणि हसून सांगतात, असं लोकांचा स्वभाव असतो. नाही कोणाला जास्त सांगायचं काय. आपलं एक रक्ताचं नातं असेल तर तिथं दोन गोष्टी खुल्या मनाने सांगावं. आणि मला कोणी जास्त गोड बोललं, जीव लावलेलं ते पण नाही आवडत मला परख्याने. कोणी मला जास्त जीव लावून गोड बोललं ना, ते पण नाही आवडत. कारण की त्याचं कारण पण सांगते. पहिल्यापासून मला कोणी जीव लावलंच नाही, आपलं म्हणलंच नाही कोणी. माझं मन कोणी मला जवळ घेतलंच नाही, की माझी मुलगी आहे, की माझी बहीण आहे, की माझ्या बहिणीची मुलगी आहे. ज्या लोकांकडून माझी अपेक्षा होती त्यांनी कधी मला जवळ घेतलंच नाही. काय सांगायचं आहे कोणाला? आपलं लांब झालं पण परखं कोण आपलं होत असतं का? माझ्या हिशोबाने असं, आपलं रक्ताचं नातं तुटलं दुसरं नातं जुळत नसतं लवकर. त्याच्यासाठी माझे घर, मुलं आणि माझी मी मजेत आहे. कोणाला सांगणं नको, कोणापाशी बोलणं नको. थोडं मनाला दुःख लागलं, आजीची आठवण येते, तिच्याबद्दल तुम्हाला 4 शब्द सांगते मी. अशी होती, तशी होती, असे हाल झाले, तसे हाल झाले, ह्या विषयावर सांगते, बोलते तुमच्या संग. आणि अजून काही भूतकाळातल्या गोष्टी खूप साऱ्या आहेत आणि तुमच्या संग नक्की शेअर करणार मी. पण घरातल्या गोष्टी नाही, जे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे पण माझं तेच सांगणार मी तुम्हाला. आणि नक्की सांगणार काय घडलं, कसं झालं, काय माझी जीवनाची हकीकत होती, त्याच्याबद्दल नक्की तुम्हाला सांगणार. ते नाही सांभाळून चोरून नाही ठेवणार. जे आहे ते आहे. सांगायचं आहे मला, पण टाईम आल्याच्यानंतर सगळं खरं सांगणार तुम्हाला मी. पण माझ्याबद्दलच, दुसऱ्याबद्दल नाही, की कोणाबद्दल व्हिडिओ बनवला आणि कोणाबद्दल व्हिडिओ बनवून टाकल्यात, हे मला असं म्हणतं आहे, ते मला तसं म्हणतं आहे, त्याच्याबद्दल नाही. माझा स्वभाव कसा आहे, कोणी शिवी जरी दिली ना
तरी मी शांत बसला. नंतर त्याला विचारेन, का रे बाबा शिवी दिली तू, काय चुकलं होतं का? असा स्वभाव आहे माझा. मी फुकट कोणत्या गोष्टीचं असं इश्यू करीत नाही जास्त. काही जणांचं असं म्हणणं आहे की ताई तुमच्याबद्दल थोडं तरी आम्हाला कळलं पाहिजे, खरं काय. तुम्ही असं शॉर्टकटमध्ये सांगता, थोडं थोडं सांगता. मी पहिल्यापासून तुम्हाला हकीकत सांगेन, माझं लहानपणापासून एकदम डिटेलमध्ये सांगणार मी. खरंच सोडून नाही ठेवणार, खरंच सांगणार तुम्हाला. पण आता कसं आहे, थोडीशी टेन्शनमध्ये आहे, थोडंसं कामाचा लोड आहे जरा. पण सांगणार, नक्की सांगणार. आणि खूप जणांची इच्छा आहे की ताई तुमचं मला ऐकायचं आहे, तुमच्या जीवनाची कहाणी ऐकायची आहे मला. लई जणांची अशी इच्छा आहे. काही लोक असे व्हिडिओ बनवते ना, तर काही कमेंट असे छान येतात ना. काही व्हिडिओ असतात असे नाचून गाऊन, असे काही रडून कडून. मला ते रडून कडून सांगायला आवडत नाही. शांतपणे बोलायला, शांतपणे सांगायला आवडतं.